शर्वरीने राहुलकडनं 5 कोटी रुपये घेतलेले असतात आणि ती बॅग ती घरात आणून कुठेतरी लपवत असते. त्यावेळेला नेमकं अवंतिकाने हे सगळं पाहिलेलं असतं. अवंतिका स्वतःशी बोलत असते, कसली बॅग आहे ही आणि याच्यामध्ये नक्की काय असणार आहे. शर्वरी ज्या पद्धतीने ही बॅग लपवण्याचा प्रयत्न करत आहे त्या अर्थी तरी या बॅगमध्ये काहीतरी महत्वाचं आहे. मला आता ही बॅग ही शर्वरी नेमकी कुठे ठेवते हे तर पाहिलंच पाहिजे. आणि अशातच आता अवंतिका शर्वरीच्या मागे मागे असते, पण या गोष्टीचा अजिबातच अतापता शर्वरीला नसतो आणि शर्वरीला असं वाटत असतं की आता ही बॅग लपवली त्यानंतर कोणाला काहीच कळणार नाही. आता शर्वरी स्वतःच्या रूम मध्ये जाते आणि तिथे बॅग लपवण्याचा प्रयत्न करत असते, पण तिला वाटतं की नको, आपल्या रूम मध्ये बॅग लपवणं म्हणजे खूपच रिस्की आहे, कोणालाही संशय येऊ शकतो. त्यापेक्षा ही बॅग मी जानकी बहिणीच्या रूम मध्ये जाऊन लपवते, कोणालाही कसलाच संशय येणार नाही. आता शर्वरी स्वतःच्या रूम मधून बाहेर पडते आणि हळूहळू इकडे तिकडे पाहत ती जानकीच्या रूम पर्यंत येते. अवंतिका हे सगळं पाहत असते. अवंतिकाचा संशय आणखीनच गाढा झालेला असतो, कारण तिला कळून चुकलेलं असतं या बॅग मध्ये असं काहीतरी आहे ज्यामुळे शर्वरीला खूपच टेन्शन आलेलं आहे. म्हणूनच ही बॅग ती स्वतःच्या रूम मध्ये न लपवता जानकी बहिणीच्या रूम मध्ये बहुतेक लपवत असावी. आणि अशातच आता शर्वरीने एकदा मागे वळून पाहिलेलं असतं, कोणीच दिसत नाहीये याचा अंदाज घेत शर्वरी जानकीच्या रूम मध्ये शिरते. जानकीच्या रूम मध्ये शिरलेली शर्वरी आता बेडच्या कोपऱ्यातच ही बॅग लपवते, त्याच्यावर एक कापड अंतरते आणि लगेचच ती बाहेर येते. थोड्या वेळाने शर्वरी इकडे तिकडे पाहते आणि आपल्या बेडरूम मध्ये जाते. शर्वरी स्वतःशी बोलत असते, वा, 5 कोटी तर मी आता राहुलकडनं आणले आहेत. हे 5 कोटी मी स्वतःच्या बेडरूम मध्ये न लपवता जानकीच्या बेडरूम मध्ये लपवले आहेत. आता जानकीच्या बेडरूम मध्ये असलेले 5 कोटी रुपये कोणाच्याच लक्षात येणार नाही आणि योग्य वेळ पाहून ते 5 कोटी मी पुन्हा लंपास करेन आणि थेट मला हवे तिथे घेऊन जाईन. अशातच आपण पाहतोय आता बाहेर कोपऱ्यात असलेली अवंतिका स्वतःशी बोलत असते, आताच्या आता मला जानकी बहिणीच्या बेडरूम मध्ये जाऊन त्या बॅगेत नेमकं काय आहे ते पाहिलं पाहिजे. तेवढ्यात अवंतिकाने जे आतापर्यंत सगळं मोबाईल मध्ये रेकॉर्ड केलेलं असतं ते तिने नीट सेव्ह केलेलं असतं. अवंतिका स्वतःशी बोलत असते, शर्वरी, तुला काय वाटलं, तू स्वतःच्या बेडरूम मध्ये बॅग लपवण्याचा प्लॅन कॅन्सल करून जानकीच्या बेडरूम मध्ये बॅग लपवण्यात यशस्वी ठरली असशील, पण मी माझ्या मोबाईल मध्ये सगळं रेकॉर्ड केलंय. यानंतर अवंतिका जानकीच्या बेडरूम मध्ये शिरते आणि इकडे तिकडे बरंच शोधते, पण तिला बॅग सापडत नसते. आणि अशातच आता बेडरूम मधून बाहेर निघता निघता बेडच्या कोपऱ्यातच तिला कापड अंतरलेलं दिसतं आणि त्यातच बॅग असेल असं अवंतिकाला वाटतं. अवंतिका लगेचच आता ते कापड बाजूला करते, तर तिथे असलेली बॅग पाहून अवंतिका म्हणत असते, वा शर्वरी वा, तुला काय वाटलं बॅग मी शोधू शकत नाही. आणि अशातच आता बॅग तिने बेडवर ठेवलेली असते आणि बॅगेची चैन खोलताच बॅगेमध्ये पैशाचे बंडल पाहून अवंतिका हादरते. अवंतिका स्वतःशी बोलत असते, या बॅगेमध्ये इतके पैसे, बाप रे, म्हणजे ऐश्वर्या जे काही बोलत होती ते अगदी खरं आहे. तर इकडे आपण पाहतोय आता दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याच्या टेबलवर शर्वरी अवंतिकाला म्हणत असते, काय गे अवंतिका, तुझ्या 2-2 वहिन्या कुठं दिसत नाहीयेत. त्यावर अवंतिका स्वतःशी बोलत असते, जानकी बहिणीचा ऍक्सिडेंट झालाय, हे घरात कोणालाच माहिती नाहीये. आता काय करू मी, काय उत्तर देऊ मी हिला. आणि अशातच आपण पाहतोय आता शर्वरीचं लक्ष दारात आलेल्या जानकी आणि ऐश्वर्याकडे जातं आणि शर्वरीची चांगलीच बोबडी वळते. शर्वरी चांगलीच घामाघूम झालेली असते, पण तेवढ्यात शर्वरीचं लक्ष जानकीच्या कपाळावर लावलेल्या बँडेजकडे जातं आणि शर्वरी स्वतःशी बोलते, ही जानकी अजून जिवंत कशी, ही मेली कशी नाही. तेवढ्यात अवंतिका शर्वरीकडे पाहते आणि शर्वरी घाबरलेली आहे.
हे जेव्हा अवंतिकाला कळतं त्यावेळेला अवंतिका मागे वळून पाहते तर दारामध्ये ऐश्वर्या आणि जानकी आलेले आहेत. लगेचच आता घरातले सगळेच धावत जानकीकडे जातात, कारण तिच्या कपाळाला पट्टी लावलेली असते आणि तिच्या विचारपूस करत असतात. त्याच वेळेला सुमित्रा म्हणत असते, काय ग ऐश्वर्या, काय झालंय हे आणि कुठे होतात तुम्ही कालपासून? त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, अहो आई, जानकीचा छोटासा ऍक्सिडेंट झाला म्हणून आम्ही हॉस्पिटलमध्ये होतो. हे वाक्य ऐकल्यावर जानकी म्हणत असते, ऐश्वर्या ऐश्वर्या प्लीज, आता लपवण्यात काहीच अर्थ नाहीये, आपण सगळं सगळं खरं सांगूया. आणि तेवढ्यात जानकी म्हणत असते, माझा ऍक्सिडेंट वगैरे काही झालेला नाहीये. बाजार समितीतून जे पैसे चोरीला गेले ना, ते पैसे या शर्वरी आणि हिच्या बॉयफ्रेंड राहुलने चोरलेत. आणि हे सगळं जेव्हा मला कळलं आणि या सगळ्याची मी चष्मदीत गवाह आहे, हे जेव्हा फायनली राहुलला कळलं त्यावेळी राहुलने शर्वरीच्या मदतीने मला ठार मारण्याचा प्लॅन बनवला. त्यासाठी मी देवळात गेले असताना एका व्यक्तीला पाठवलं आणि त्याच्या मार्फत मला विषारी पेढा खायला दिला. आणि अशातच आता माझी तब्येत जेव्हा बिघडली त्यानंतर तिथे आलेल्या ऐश्वर्याने माझा जीव वाचवला, मला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. योग्य वेळी जर तिथे ऐश्वर्या आली नसती तर आज मी तुम्हा सगळ्यांसमोर जिवंत नसते. हे सगळं ऐकल्यावर मात्र सुमित्रा एकदमच हादरते. ती म्हणत असते, शर्वरी शर्वरी, हे सगळं काय ऐकते मी? त्यावर लगेचच आता शर्वरी म्हणत असते, आई आई, हे सगळं खोटं आहे, तू यांच्याकडे लक्ष नको देऊस. खरंच तुला असं वाटतं मी काय असं करेन? त्यावर लगेचच आपण पाहतोय आता ऐश्वर्या म्हणत असते, शर्वरी आता खोटं बोलू नकोस, एक गोष्ट लक्षात ठेव, तू जे काही केलेस ना त्याचा पुरावा आहे आमच्याकडे. हे वाक्य ऐकल्यावर शर्वरी म्हणत असते, गप्प बस ग ऐश्वर्या, खोटं तर बोलूच नको तू. कोणता पुरावा आहे तुझ्याकडे? कोणताच पुरावा नसणार आहे. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता काय बोलावं हेच ऐश्वर्याला कळत नसतं. आणि अशातच आपण पाहतोय तिथे असलेला सौमित्र म्हणत असतो, शर्वरी, मला तुझ्या बाबतीत आधीच संशय होता, पण मी पुरावा नसल्यामुळे काही बोलू शकत नव्हतो. पण आता जर जानकी बहिणी म्हणते की तिच्या जीवावर तूच उठली आहेस तर ते चुकीचं नसणारच आहे. चल, आत्ताच्या आत्ता मी तुला पोलिसात देतो. हे वाक्य ऐकल्यावर शर्वरी म्हणत असते, सौमित्र सौमित्र, काय चाललंय तुझं? तू स्वतःला काय समजतोस रे? आतापर्यंत मी तुला शहाणा समजत होते, पण तू तर दीड शहाणा निघालास. अरे काय पुरावा काय आहे मी म्हणते तुझ्याकडे, ज्याच्या जोरावर तू मला पोलिसात देणार आहेस? एवढं तर माहिती आहे ना तुला, पोलिसात देण्यासाठी एकतरी पुरावा लागतो. त्यावर मात्र आता ऐश्वर्या लगेचच बोलू लागते, पुरावा आहे ना? हो ना अवंतिका? हे वाक्य ऐकल्यावर अवंतिका म्हणत असते, हो आहे पुरावा. आणि अशातच आता ऐश्वर्याच्या समोरच शर्वरी येते आणि धांगडधिंगा करत म्हणत असते, पुरावा आहे? आहे पुरावा? मग दाखवा ना, काय पुरावा आहे तुमच्याकडे की या सगळ्याला मी कारणीभूत आहे आणि ते बाजार समितीचे 5 कोटी ही आम्हीच चोरलेत म्हणून? त्यावर लगेचच आता अवंतिका म्हणत असते, शर्वरी, जास्त उडू नकोस. ज्या क्षणाला पुरावा तुझ्या समोर उघड करेन ना, तुझी ही मस्ती सगळी उघडी पडेल, तुझे दातच तुझ्या घशात जातील. हे वाक्य ऐकल्यावर शर्वरी म्हणत असते, अच्छा, म्हणजे मला घाबरवण्याचा फुल प्लॅन आहे. तर म्हणजे तुम्ही मला घाबरवणार आणि मी घाबरल्यानंतर स्वतःच कबूल करणार असं तुम्हाला वाटतंय का? नका काळजी करू, मी सुद्धा शर्वरी आहे, शर्वरी. मी जर काहीच केलेलं नसताना तुमच्याकडे पुरावा येणार तरी कुठून? त्यावर लगेचच आता जानकी म्हणत असते, ऐश्वर्या, मला जे तू सांगितलंस ते खरं आहे ना? त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, हो जानकी, खरं आहे. त्यावर जानकी म्हणत असते, मग ऐश्वर्या, आत्ताच्या आत्ता अवंतिकाला सांग तो पुरावा सगळ्यांसमोर सादर करायला. त्यावर लगेचच आता अवंतिका म्हणत असते, जानकी बहिणी, फक्त 10 मिनिटं वेळ दे. त्यावर जानकी म्हणत असते, ठीक आहे. आता अवंतिकाने सौमित्रला बाजूला घेतलेलं असतं आणि त्याच्या कानात काहीतरी महत्वाचं सांगितलेलं असतं. सौमित्र म्हणत असतो, अवंतिका, तू काळजीच करू नको, 10 मिनिटं म्हणालीस ना, मी करतो काय ते. आणि लगेचच आता सौमित्र घरातून बाहेर पडतो आणि त्याने बरोबर ज्या ठिकाणी हा
राहुल बसलेला असतो त्याला फरफटत परत एकदा आपल्या घरात आणलेलं असतं. सगळ्यांसमोर आणलेल्या राहुलची अवस्था समुद्राने 2-3 थोबाडीत मारून विकट करून ठेवलेली असते. आणि राहुल बोलू लागतो, अरे काय चाललंय तुमचं? तुम्ही मला अशा पद्धतीने या ठिकाणी आणून काय सिद्ध करताय? त्यावर शर्वरी म्हणत असते, राहुल अरे नको काळजी करूस तू. हे लोक काहीच सिद्ध करू शकत नाही. हे लोक फक्त आपल्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. पण या लोकांना ही गोष्ट कळत नाहीये की आपण यांच्यावर किती भारी पडू शकतो. त्यावर मात्र अवंतिका म्हणत असते, भास्कर शर्वरी, काल रात्री तू जे काही केलंयस ना त्या संदर्भात आता मला बोलायचं आहे. त्यावर शर्वरी थोडी हादरते. शर्वरी म्हणत असते, काल रात्री काय केलं मी काल रात्री? त्यावर लगेचच आता अवंतिका म्हणत असते, तुला असं वाटत असेल मांजर ज्या वेळेला डोळे मिटून दूध पितं, मांजराला असं वाटतं की मला कोणीच पाहत नाहीये. तसंच अगदी काल रात्री तुला वाटलं की तू जे काही केलंयस ते तुलाच माहिती, इतर कोणाला माहिती नाही. पण लक्षात ठेव, मी स्वतः पाहिलंय तू काल काय काय केलंस ते. हे वाक्य ऐकल्यावर शर्वरी मनातून फुल घाबरलेली असते. आणि अशातच आता शर्वरी म्हणत असते, उगाच मला घाबरवण्याचा प्रयत्न करू नकोस अवंतिका. त्यावर अवंतिका म्हणत असते, जर तू काही केलंच नसशील तर तू का घाबरशील? त्यावर अवंतिकाला शर्वरी म्हणत असते, हो ना, मी काहीच केलं नाहीये. त्यावर अवंतिका म्हणत असते, मी पाहिलंय तू घरात कोणती तरी मोठी काळी बॅग आणलीस आणि ती बॅग स्वतःच्या बेडरूम मध्ये नेलीस आणि त्यानंतर ती बॅग तू स्वतःच्या बेडरूम मधून पुन्हा बाहेर काढलीस आणि परत एकदा इकडं तिकडं पाहून तू जानकी बहिणीच्या बेडरूम मध्ये नेलीस आणि त्यानंतर तू तिथून बाहेर पडलीस आणि स्वतःच्या बेडरूम मध्ये गेलीस. आता हे सगळं ऐकल्यावर शर्वरी मनातून प्रचंड घाबरते. तिला कळून चुकलेलं असतं, बापरे, म्हणजे या अवंतिकाने सगळंच पाहिलंय. तर अशातच आता थेट शर्वरी घाबरलेली आहे हे राहुलने नीट ओळखलेलं असतं. राहुल लगेचच शर्वरीला म्हणत असतो, मी म्हंटल होतं तुला ती बॅग मी माझ्या पद्धतीने दुसरीकडे लपवतो, पण तू ऐकायला तयार नव्हतीस. आणि अशातच आता शर्वरी म्हणत असते, राहुल चूक झाली माझ्याकडून, पण काळजी करू नकोस, ही सिच्युएशन मी हँडल करते. तेवढ्यात आपण पाहतोय आता शर्वरी बोलू लागते, ए अवंतिका, काय पुरावा आहे ग तुझ्याकडे हे सगळं असं केलंय म्हणून मी? त्यावर मात्र आता अवंतिका बोलू लागते, वाटलंच मला तू विचारणार काय पुरावा आहे माझ्याकडे म्हणून. पण तुला काय माहिती, ज्या वेळेला तू घरात शिरलीस त्या क्षणापासून अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मी सगळं व्हिडिओ रेकॉर्ड केलंय आणि त्यात सगळं काही स्पष्ट दिसतंय. हे वाक्य ऐकल्यावर शर्वरीच्या पायाखालून जमीन सरकते आणि शर्वरी एका झटक्यात खाली बसते. राहुललाही कळून चुकतं की संपलं, आता सगळं संपलं. बाजार समितीतून चोरलेले 5 कोटी रुपये आता आपल्या हाताला लागणार नाहीत. या अवंतिकाने सगळाच घोळ केलाय व्हिडिओ बनवून. अशातच आता थेट सौमित्र म्हणत असतो, म्हणजे अवंतिका, तुला असं म्हणायचंय का या शर्वरीने जानकी बहिणीच्या बेडरूम मध्ये नेऊन ते 5 कोटी लपवलेत? त्यावर लगेचच आता अवंतिका म्हणत असते, हो. त्यावर जानकी म्हणत असते, सौमित्र भाऊजी, आत्ताच्या आत्ता तुम्ही माझ्या बेडरूम मध्ये जा, ती बॅग घेऊन या, कारण बाजार समितीच्या ऑफिस मधून चोरलेले 5 कोटी रुपये आपल्याला परत करावे लागतील आणि ते सगळं पोलिसांसमोर होऊ दे. हे वाक्य ऐकल्यावर लगेचच आता शर्वरी हात जोडू लागते. ती म्हणत असते, आई प्लीज यांना सांग ना, मला पोलिसात नका देऊ म्हणून. हे वाक्य ऐकल्यावर सुमित्रा म्हणत असते, काय पोलिसात नका देऊ असं म्हणतेस तू, पण असं सगळं करण्याआधी 10 वेळा तरी विचार करायला पाहिजे होता की या सगळ्याचा परिणाम काय होईल. अगं, या पैशांनी तू काय स्वतःचं भलं करणार होतीस का? त्यावर मात्र आता ऐश्वर्या म्हणत असते, आई, या शर्वरीच्या बोलण्याकडे लक्ष नका देऊ आई. हिला आता कोणत्याच प्रकारची माफी करायची नाहीये. हिला दाखवूनच द्यायचं हिने काय चूक केली ती. आणि अशातच आता मागचा पुढचा विचार न करता दे दनादन सुमित्राने शर्वरीला फटके द्यायला सुरुवात केलेली असते. आणि अशातच आता शर्वरी मोठमोठ्याने रडण्याचं नाटक करत असते. अशातच आपण पाहतोय आता ऐश्वर्या पुढे येते. ते म्हणत असते, शर्वरी, जानकी बहिणींच्या जीवावर बेतेल असं वागलीस ना तू, आता तर मी तुला सोडतच नाही.
लगेचच आता ऐश्वर्याने बाजूला असलेला दांडका उचललेला असतो आणि त्या दांडक्याने ती ऐश्वर्याच्या समोरच असलेल्या शर्वरीच्या पायावर दे दणादण फटके द्यायला सुरुवात करते. शर्वरी माकडासारख्या उड्या मारत असते. त्याच वेळेला तिथे असलेला राहुल म्हणत असतो, ऐश्वर्याताई जाऊ दे, नका मारू तुम्ही. अहो घरातलंच मॅटर आहे, घरातच क्लोज करूया. आपण हे पैसे आपल्याला कुठेतरी सापडले असं सगळं सिद्ध करूया. त्यावर सौमित्र म्हणत असतो, हे दीड दमडीच्या रावल्या, स्वतःला काही शाणा समजतोयस का तू? एक गोष्ट लक्षात ठेव, तुला आणि हिला जोपर्यंत पोलिसात देत नाही तोपर्यंत आमच्या मनाला बरं वाटणार नाही. जानकी बहिणीच्या जीवावर बेतेल असं वागलं असणारे रावल्या तू. तिला ठार मारण्याचा प्रयत्न केलास ना तू. मग अटेम्प्ट टू मर्डर या कलमाखाली तुला आता कायमस्वरूपी 7 वर्ष तरी तुरुंगात राहावंच लागेल. याची सोय माझी बायको करेल, हो का नाही अवंतिका? त्यावर अवंतिका म्हणत असते, अगदी बरोबर आहे सौमित्र, तुम्ही तर काही काळजीच करू नका. या रावल्याला न्याय उलट लटकवण्याची तयारी केली ना मी, तर नावाची अवंतिका सौमित्रा रणदिवे नाही मी. आणि अशातच आपण पाहतोय आता जानकीला आतमध्ये सोफ्यावर बसवण्यात आलेलं असतं, पाणी वणी देण्यात आलेलं असतं. आणि नंतर जानकी बोलू लागते, आई आणि सगळ्यांनी नीट ऐका, मला असं वाटतं हे आपल्या घरातलं मॅटर आहे, तर आपण फार मोठं हे न करता आपण ह्याच्यावर काहीतरी तोडगा काढला पाहिजे. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, नाही जानकी, तुझा मोठेपणा तुझ्याकडेच ठेव. हा तुझा मोठेपणा आहे ना, हाच तुझ्या जीवावर बेतणार आहे एक दिवस. हे वाक्य ऐकल्यावर जानकीला कळून चुकलेलं असतं की ऐश्वर्या खऱ्या अर्थी काहीतरी बोलते. मित्रांनो, इथे तर हे कन्फर्म आहे की येत्या काळामध्ये आपल्याला जे काही पाहायला मिळणार आहे ते पाहता निश्चितच नक्की काहीतरी छान पाहायला मिळेल असं अपेक्षा करूया. बाकी आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.